प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रत्येकाला प्रेज द लॉर्ड, सलाम, जय ख्रिस्त. आजच्या रविवारच्या दिवशी पुन्हा एकदा आपल्याला परमेश्वराने एकत्र आणलं, ख्रिस्तामध्ये राखलं. त्याबद्दल त्याच्या नावाला धन्यवाद देऊ की त्याने एक सुंदरशी वेळ आपल्या जीवनात दिली. स्तोत्रसंहिता 81 याचं पहिलं वचन काय म्हणतं? देव जो आमचे सामर्थ्य, त्याचे मोठ्याने गुणगान करा, याकोबाच्या देवाचा जय जयकार करा. प्रेज द लॉर्ड. देव जो आमचे सामर्थ्य, देव आपलं सामर्थ्य आहे. आपल्याकडे असलेल्या सर्व ज्या गोष्टी आहेत आज त्या नश्वर अशा आहेत, ज्या आपण स्थिरतेच्या अशा समजतो. कारण की परमेश्वराचा नीतिमान जो निवडलेला आहे त्याच्यावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे वाचला जाईल. स्तोत्र 81 पहिलं वचन तेच आपल्याला विश्वास देतं, आत्मिक बोध देतं. देव जो आमचे सामर्थ्य, त्याचे मोठ्याने गुणगान करा, याकोबाच्या देवाचा जय जयकार करा. या आपण छोटीशी प्रार्थना करूया. प्रार्थनेनंतर आपण 1-2 गीत सादर करू प्रभूला आणि त्याच्यानंतर आपण आजच्या सहभागितेकडे जाऊया. धन्यवाद, धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळ करता, समय करता सुंदरशी वेळ तू आमच्या जीवनात आणलीस, आम्हाला राखलंस, त्याबद्दल धन्यवाद देतो. आमच्यातून ज्या कळत नकळत चुका होतात, बोलण्याद्वारे बघण्याद्वारे, त्या सर्व चुकांच्या अपराधांची आम्हाला ख्रिस्ताच्या तू क्षमा कर. ज्यांनी आमची मनं दुखवलीत त्यांनाही आम्ही प्रभू येशूच्या नावात क्षमा करतो. येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू आशीर्वादित कर, स्थिर कर आणि तो आत्मिक बोध दे. आणि तुझ्या वचनाच्या प्रकाशामध्ये, पवित्र आत्म्याच्या तलवारीमध्ये प्रत्येकाने राहावं असं तू कर. ही प्रार्थना त्या तारणकर त्या प्रभू येशूच्या विश्वासात केली म्हणताय की त्या आमेन. हे आपण देवाच्या नावाला धन्यवाद देऊ याकरता की तो धन्यवादित आहे. तो धन्यवादित परमेश्वर आहे. याकरता आपल्या मुखातून नेहमी धन्यवाद देणारे आपण झालो पाहिजे. देवाला आपण नेहमी परमेश्वराला धन्यवाद देणारे असलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. पास्टर राजू अल्लाट सुद्धा आहेत. आपण नेहमी देवाला काय दिलं पाहिजे? धन्यवाद दिलं पाहिजे. का दिलं पाहिजे? आत्ताच आपण स्तोत्र 81 वाचलं पहा. देव जो आमचे सामर्थ्य, सामर्थ्य कोणापासून मिळतं? तर परमेश्वरापासून मिळतं. आणि ज्या गोष्टी आज आपल्याकडे आहेत त्या सर्व कशा आहेत? नश्वर आहेत. आपला देह सुद्धा नश्वर आहे. आणि ख्रिस्ताच्या या जगामध्ये येण्याने, अर्पण्याने हेच आपल्याला सत्य समजतं की जो देह पापी आहे तो आपल्याकरता त्याने वधस्तंभावर अर्पण केला. आणि जर त्याने केला तर देवाचं वचन सांगतं, एक मेला तर सर्व मेले. म्हणजे आपण जिवंत असल्यासारखे नाही, तर जो उठवला गेला देवाचा एकुलता एक पुत्र, त्याकरता जगणारे, आत्मिकरित्या जो ख्रिस्त उठवला गेला त्याला स्वीकारणारे आणि त्या आत्म्याच्या प्रेरणेने चाललेले आपण असलो पाहिजे. होय, याकरता आपण देवाला धन्यवाद देऊया की ज्याने आपल्या एकुलता एक पुत्राला त्या मरणामध्ये राहू दिलं नाही. त्याच्यावर जर आपण विश्वास ठेवतो तर त्याच्यावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे त्या काळी जेव्हा ख्रिस्त येईल तो त्या सामर्थ्याने आपल्यालाही उठवेल. प्रेज द लॉर्ड. हे आपण एक सुंदर असं मराठी गीत प्रभूला सादर करूया आणि देवाची स्तुती करूया वचनानुसार की परमेश्वर आपले सामर्थ्य आहे, तो आपला आनंद आहे, तो आपला दृढ गड आहे. कारण की या पृथ्वीवरच्या सर्व गोष्टी नश्वरतेकडे चाललेल्या आहेत. अशांत असं वातावरण आहे. या सर्व परिस्थितीमध्ये आपले शेजारी, आपले भाऊ, आपले मित्रगण जिथं जमल तिथे प्रभूची शांती, एकमेकांकरता प्रार्थना करणारे बना. तारक तो सामर्थ्य तो येशू दे युगान युगा है. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युगान युगा है. आहा हा हा, हालेलुया हो हो हो, होसाना हा 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 हा,
हालेलुया हो 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 होसाना हालेलुया 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 हा दिवस प्रभूचा आहे उल्हास आनंद करू हा दिवस प्रभूचा आहे उल्हास आनंद करू किती थोर तो दे सर्वस अपना दिले किती थोर तो दे सर्वस अपना दिले तारक तो सामर्थ्य तो येशू दे युगान युगा है तारक तो सामर्थ्य तो येशू दे युगान युगा है आहा आहा हालेलुया हो 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 होसाना हालेलुया हो होसाना हालेलुया 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 चला हो आता त्याकडे महिमा स्तुती वर्णू चला हो आता त्याकडे महिमा स्तुती वर्णू स्वर्गाच्या देवाला असेच गीत आऊ पाय हे गाणं किती सुंदर आहे चला हो आता त्याकडे महिमा स्तुती वर्णू स्वर्गाच्या देवाला असेच गीत गाऊ होय आपल्याला जेव्हा स्वर्गात घेतले जाईल ख्रिस्तामध्ये आपल्याला या गोष्टींचा या पृथ्वीवर असतानाच गोष्टींचा सराव असला पाहिजे नेहमी स्तुती आराधना वचन त्याची स्तुती गौरव करणारे आपण असलो पाहिजे पूर्ण मनाने पूर्ण जीवाने पूर्ण आत्म्याने चला हो आता त्याकडे महिमा स्तुती वर्णू तारक तो सामर्थ्य तो येशू दे युगान युगा है तारक तो सामर्थ्य तो येशू दे युगान युगा है आहा हा हालेलुया हो 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 होसाना हालेलुया हो होसाना हालेलुया 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 त्याचा अनुभव घ्या किती तो चांगला आहे त्याचा अनुभव घ्या किती तो चांगला आहे सैतानी बंधनातून आपणास सोडवितो सैतानी बंधनातून आपणास सोडवितो तारक तो सामर्थ्य तो येशू दे युगान युगा है तारक तो सामर्थ्य तो येशू दे युगान युगा है आहा हालेलुया हो होसाना हालेलुया हो होसाना हालेलुया 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 प्रेज द लॉर्ड परमेश्वर किती आहे किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा स्तोत्र 34 अध्याय 8 वचन होय अनुभव घेऊन पहा आज जर तुम्ही वाईट परिस्थितीत आहात विश्वास ठेवून पहा प्रार्थना करून पहा टेस्ट करून पहा परमेश्वर किती चांगला आहे याचा आणि ही टेस्ट कधी समजेल ही चव कधी समजेल परमेश्वर चांगला आहे असे जेव्हा तुम्ही सर्व संकटात असताना जेव्हा परमेश्वरावर भाव ठेवता त्याचा दावा करता त्या सर्व परिस्थिती स्थिर राखणारा तो परमेश्वर आहे तुमच्या नावावर संकट आहेत का तर त्या नावेत ख्रिस्ताला बोलवा
आणि ज्या नावेमध्ये ख्रिस्त आहे ती नाव पहिलं तीराला पोचेल. प्रेज द लॉर्ड. कारण की ते नाम गोड आहे. येशूचं नाम काय आहे? गोड आहे, विश्वास आहे, सामर्थ्य आहे, दरवाजा आहे, सत्य आहे, जीवन आहे, मार्ग आहे. सार्वकालिक जीवनाचं नाव प्रभू येशू आहे. तो स्वर्गाचा दरवाजा प्रभू येशू आहे. ती नाव, त्यातलं विश्वासरूपी तारू म्हणजे प्रभू येशू आहे. आपल्या तारवामध्ये त्याला बोलवा आणि ती विश्वासरूपी तारू बांधा, म्हणजे आपलं तारू त्या पहिल्या तीराला जाईल. जसं नोहाचं लावलं तसं आपलंही या काळी जर आपल्या जीवनामध्ये येशू आहे, प्रभू येशू आहे, पिता आहे, पुत्र आहे, तर आपलंही तारू पहिलं तीराला लागेल. उपासना संगीत याचे 111 नंबरचं गाणं, ख्रिस्त नामाचे माधुर्य. होय, त्या नामामध्ये माधुर्य आहे, गोडवा आहे. सर्व कडू परिस्थितीमध्ये, सर्व विपरीत परिस्थितीमध्ये गोडवा देणार ते नाम आहे. ते नाम कसं आहे? गोडवा देणार आहे. तुमच्या जीवनामध्ये ती गोडवा निर्माण करणारं, विश्वास निर्माण करणारं ते नाम आहे. येशूचे नाम गोड फार, दिनास लागते. येशूचे नाम गोड फार, दिनास लागते. ते दुःखे भय अनिवा नाही से करीते. ते दुःखे भय अनिवा नाही से करीते. येशूचे नाम गोड फार, दिनास लागते. त्या नावे शांती भरती, अत्यंत समाधान. भुकेले तृप्ती पावती, दिना मिळे कल्याण. भुकेले तृप्ती पावती, दिना मिळे कल्याण. येशूचे नाम गोड फार, दिनास लागते. येशू हा माझा प्रार्थना, देवाला ऐकवी. दुष्टांच्या सर्व योजना, बळाने घालवी. दुष्टांच्या सर्व योजना, बळाने घालवी. येशूचे नाम गोड फार, दिनास लागते. येशू हा माझा मित्र, जा पाठिंबा मेंढपा. गुरु उपाध्या दयावा, वराजाही तेजा. गुरु उपाध्या दयावा, वराजाही तेजा. येशूचे नाम गोड फार, दिनास
लागते। हे प्रभु माझी स्तवने अत्यंत हलकी, गायिनी स्वर्गी गायने दूतांच्या सारखी, गायिनी स्वर्गी गायने दूतांच्या सारखी। येसूचे नाम गोड दीनास लागते। आता ही तुझी ममता सांगे मी सकळा, अंतरी भरी शांतता मरता दयाळा, अंतरी भरी शांतता मरता दयाळा। येशूचे नाम गोड दीनास लागते। ते दुःखे भय अनिवा नाहीसे करीते। ते दुःखे भय अनिवा नाहीसे करीते। येशूचे नाम गोड दीनास लागते। येशूचे नाम गोड दीनास लागते। धन्यवाद, धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू येशू, तुझ्या नावाला धन्यवाद देतो पवित्र आत्मा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो। या वेळेकरता, समयाकरता सुंदरशी वेळ तू आमच्या जीवनात आणलीस, आम्हाला तू राखलंस, त्याबद्दल धन्यवाद देतो। इथून पुढचा काळ, इथून पुढे येणारी वचन सर्व काही तुझकडे सुपूर्त करतो। त्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू आशीर्वादित कर, स्थिर कर, त्यांच्या ठाईची सर्व अडखळणं त्या वचनाद्वारे तू काढून टाक। तुझ्या प्रकाशामध्ये, तुझ्या वचनामध्ये, तुझ्या आत्मिक ज्ञानामध्ये प्रत्येकाला ख्रिस्तामध्ये तू भर, आणि जे आज जिथे कुठे आहेत त्या सर्व परिस्थितीमध्ये त्यांना तू विश्वासात, धीरामध्ये स्थिर कर। सर्व कठीण परिस्थितीमध्ये तुझा विश्वास, सामर्थ्याचा त्यांच्या ठाई दृढ कर। पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनात प्रत्येकाला तू चालव। जगाचे मृगजळ, भूलतापा, खोटे संदेश यापासून सर्वांचं तू सांभाळ कर, आणि वचनाचं ज्ञान प्रत्येका ठिकाणी तू घाल। ही प्रार्थना त्या तारणकर्त्या प्रभू येशूच्या विश्वासात केली म्हणताय पित्या, आमेन। हे आपण आजच्या संदेशाकडे वळूया। एक 2 मिनिट। प्रेज द लॉर्ड। देवाच्या नावाला धन्यवाद देऊ। आज आपण पुन्हा एकदा मागच्या रविवारी जसा ऐकला तसाच एक सुंदरसा, एक आत्मिक बोध देणारा संदेश ऐकणार आहोत।
कारण की वचन काय करतं? वचन स्तोत्रसंहिता 119, 105 नुसार अंधक ठिकाणी प्रकाश पाडणाऱ्या दिव्यासारखं आहे. 5 शहाण्या कुमारिकांकडे काय होतं? साठवणुकीचं तेल होतं. आणि पहा, पवित्र आत्म्याचं प्रतीक काय मानलं जातं? किंवा तेल. जेव्हा अभिषेक, जुन्या करारात जेव्हा अभिषेक केला जायचा ज्या ज्या राजांना, शौल, दावीद, त्यानंतर इथून पुढचे राजे, या सर्वांना सुद्धा तेलाने अभिषेक केला. त्यांच्याजवळ देवाचं वचन आहे, वचनाचा साठा आहे. ते सर्व मृगजळ, अंधकारांच्या गोष्टी यापासून वाचतील. होय, ते वचन तुम्हाला स्थिर करतं. कारण ख्रिस्त स्वतः म्हणतो की मी दिलेले वचन तुम्हाला आत्मा आणि जीवन असे आहे. याकूब त्याच्या पत्र्याचा पहिला अध्याय सांगतो की वचनानुसार वर्तन करणारे बना. आणि आज आपण तो संदेश प्रभूमध्ये पाहणार आहोत. कोण शेवटच्या काळी त्या सर्व कठीण प्रसंगामध्ये स्थिर राहील, जे सुज्ञ असतील, जे स्वतःला शुद्धतेकडे नेतील, ख्रिस्तामध्ये स्वतःची पहा रोज आपली वस्त्र धुणारे, रोज आपलं अंतःकरण मन स्वच्छ करणारे आणि रोज त्या पवित्र करण्याची परिपूर्ती करणारे, त्याच्या सामर्थ्याच्या विश्वासाने स्वतःला दृढ करणारे, जो पवित्र आत्मा ख्रिस्ताच्या शिकवणीशी शिकवतो, आठवण करून देतो, त्या वचनाकडे लक्ष देणारे असतील, ते सुज्ञ त्या काळी स्थिर राहतील. आता आपण त्या काळात असू वा नसू, परंतु आपण नेहमी पवित्र शास्त्रातली वचन वाचणारे, ती ग्रहण करणारी, त्यानुसार वर्तन करणारे आपण असलो पाहिजे. आणि देवाचं वचन सांगतं आपल्याला स्पष्ट की पहा की अखेरीस कोण टिकेल? शेवटपर्यंत तरेल तोच टिकेल. विश्वासामध्ये, वचनामध्ये शेवटपर्यंत जो तरेल तोच टिकेल. जो शेवटपर्यंत धीर राखेल, धीर राखून ठेवेल, शेवटच्या क्षणापर्यंत आपला धीर जो धरून ठेवेल आणि जो अखेर पाहिल तो धन्य. ते सर्व आशीर्वादित आहेत जे धीर ठेवतील सर्व संकटामध्ये, सर्व दुःखामध्ये, क्लेशामध्ये, की परमेश्वर ही परिस्थिती बदलू शकतो. इर्मया 18 अध्यायात इर्मयाला परमेश्वराने काय सांगितलं? जा कुंभाराकडे जा. आणि कुंभाराकडे इर्मया गेल्यानंतर कुंभार काय करत असतो की पहा तो मातीपासून पात्र बनवत असतो आणि तो पाहतो की त्याच्यातून पात्र बिघडतं आणि बिघडलेल्या पात्रापासून कुंभार परत नवीन पात्र बनवतो. परमेश्वर इर्मयाला म्हणतो, इस्रायल लोक माझ्या हाती तशी नाहीत काय? काय परमेश्वर तुमचं आमचं जीवन बिघडलेलं परत दुरुस्त करू शकत नाही काय? करू शकतो. म्हणून आलेले संकट पाहू नका, होणारी निंदा पाहू नका, होणारा द्वेष पाहू नका, तर ख्रिस्ताची चित्तवृत्ती आपल्या ठाई राखा आणि धीर राखा. अखेरच्या दिवसाची पहा, ते दिवस संपुस्तोपर्यंत वाट पहा. तुमच्या आमच्या जीवनात असे दुःखाचे क्लेशाचे दिवस असतील तर धीर खचू नका, वाट पहा ते दिवस संपूपर्यंत. जे अखेरपर्यंत धीर राखतील, जो अखेर पाहिल त्या दिवसांचे, ते सर्व धन्य आहेत, ते सर्व आशीर्वादित आहे. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन आपणास हे सांगतं. कारण की जे कोणी प्रभूश्वर विश्वास ठेवतात ते न्याया करता नाहीत, नाशा करता नाही, तर तारणा करता निवडलेले आहेत. कोण? जे तारण मिळवून आशा धरतात, विश्वास धरतात, स्वतःला शुद्ध करतात, आपलं अंतर्भाग स्वच्छ करत राहतात, आपली कपडे स्वच्छ धुतात, ते सर्व आशीर्वादित आहेत. त्यांची जीवनी झाडावर सत्ता राहील. जे अखेर पाहते, जे अखेर पाहिल ते धन्य आहेत. कारण की देवाने आपल्यावर जी प्रीती केली ती प्रीती सांगते ती विजयशाली आहे. तिने मरणावर विजय मिळवलेला आहे. प्रेज द लॉर्ड. अखेर पाहिल ते धन्य आहेत. पहा, यातलं पहिलं वचन पाहू या संदेशामधलं. अखेर पाहिल तो धन्य. फर्स्ट थेसलोनिकन्स 4 अध्याय 5 ते 11 वचनामध्ये पौल काय बोध करतो पहा. फर्स्ट थेसलोनिकन्स याचा 5वा अध्याय, फर्स्ट थेसलोनिकन्स पत्र, थेसलोनिकन्स पहिले पत्र 5वा अध्याय
यातले 5 वचनापासून आपण वाचूया. फर्स्ट थेसलोनिकरांस पहिले पत्र 5 अध्याय 5 ते 11 वचन. कारण तुम्ही सर्व प्रकाशाचे पुत्र व दिवसाचे पुत्र आहात. आपण रात्रीचे व अंधाराचे नाही. पौल काय सांगते इथे? कारण तुम्ही सर्व प्रकाशाचे पुत्र व दिवसाचे पुत्र आहात. आपण रात्रीचे व अंधाराचे नाही. हे वचन काय सांगतं? प्रकाश जो सार्वकालिक जीवनाचा प्रकाश ख्रिस्त दिला, तो दिवस जो उगवणार आहे, पहाटेचा तारा म्हणजे ख्रिस्त येण्याचा दिवस, त्या दिवसाचे पुत्र अब्राहम, इसाक, याकोबाला दिलेल्या वचनाद्वारे संतान, ख्रिस्ताद्वारे वारीस. गलतीकराच्या पत्रात सांगितल्यानुसार ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यामुळे तुम्ही काय झालेले आहात? प्रकाशाचे पुत्र, त्या दिवसाचे पुत्र. कुठल्या दिवसाचे? जो दिवस देवाने नेमून ठेवलेला आहे, न्यायाचा. ख्रिस्त प्रगट होणार आहे आणि त्याची कलस्या त्याच्याबरोबर राहण्याकरता निवडून घेतलेली उचलून घेऊन जाणार आहे. त्या दिवसाचे पुत्र. कुठल्या दिवसाचे पुत्र? दिवसाचे म्हणजे तुमच्या जीवनात जे दिवस घडत आहेत त्या दिवसाचे नाही, त्या दिवसाचे. वचनाचा आत्मिक बोध काय होतं? की कारण तुम्ही सर्व प्रकाशाचे पुत्र व दिवसाचे पुत्र आहात. होणार आहेत असं लिहिलेलं नाही. जे कोणी ख्रिस्तावर विश्वास ठेवतात त्याला त्याच्या चित्तवृत्तीत स्वतःला ठेवतात, वर्तणुकीमध्ये ठेवतात, त्याचं वचन वाचतात, स्वतःला शुद्धतेकडे येतात, पवित्र करण्याची परिपूर्ती आपल्या जीवनामध्ये करतात, आस्था धरतात, पश्चाताप करतात, स्वतःचं आंतरिक जीवन बांधणी करता, ख्रिस्त विश्वासरूपी तारू येण्याकरता त्याला आपल्या जीवनात निमंत्रित करतात. ते आत्मिक परिवर्तन होण्याकरता त्याला आपल्या जीवनात विश्वासाद्वारे बोलवतात. आणि तो गुप्त मनुष्य जेव्हा तुमच्या जीवनात विश्वासाद्वारे येतो, तुमची आंतरिक सुंदरता वाढते, ती अविनाशी आहे. याकरता निश्वर गोष्टींकडे दुर्लक्ष करा आणि पहा, प्रकाशाचे पुत्र व दिवसाचे पुत्र आहात. आपण रात्रीचे अंधाराचे नाही. आपण रात्री अंधाराचे पुत्र नाही आहेत. तो अंधार आपल्या जीवनातून काढलेला आहे. ती मृत्यू छटा, ती मृत्यू छाया, ती मरणाची छाया आपल्या जीवनातून काढलेली आहे. योहान 5 अध्यायात ख्रिस्ताने सांगितलेलं वचन नमूद आहे. पहा, जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मरणातून जीवनात पार झालाच आहे. होय, इफिसकरास पत्र 2 अध्याय वचन काय सांगतं? ख्रिस्तामध्ये तुम्ही उठवलेले आहात, स्वर्गलोकी बसवलेले आहात. हे अवांतर शिक्षण नाही. वचन काय सांगतं ते समजून घ्या. प्रकाशाचे पुत्र, दिवसाचे पुत्र. तो दिवस प्रगट होणार, त्या दिवसाचे पुत्र. यावरून आपण इतरांसारखी झोप घेऊ नये, तर जागे व सावध असावे. झोप म्हणजे धुंदी, म्हणजे रात्री सुद्धा जागृत झोपावं, पण धुंदीत जगू नये. जे वचन प्रकाश देतं, मार्ग दाखवतं, पवित्र आत्मा मार्ग दाखवतो, त्यात चालणारे आपण असलो पाहिजे. देहाने नाही. देह चालण्याकरता दिलाय. देह काय दिलाय? चालण्याकरता दिलेला आहे. पण आत्म्याच्या प्रेरणेने चाललेले, देवाच्या वचनाने चाललेले, त्याच्या मार्गदर्शनात चाललेले असे प्रकाशाचे दिवसाचे पुत्र व्हा. यावरून आपण इतरांसारखी झोप घेऊ नये, तर जागे व सावध असावे, धुंदीमध्ये नाही. पहा, वचन सांगते ख्रिस्त येणारे, ख्रिस्त येणारे, अजून खूप वेळ आहे, असं धुंदीमध्ये राहणारे नाही. जगाची समृद्धता राखणारे नाही. जगात राहायचंय ते ख्रिस्ताचा प्रकाश, मिठाचा रुचकरपणा याने. मीठ तुम्ही आहात, रुचकरपणा तो ख्रिस्त आहे, तुम्हा आम्हास दिलेला आहे. सौम्यता, प्रीती, क्षमा, शांती, विश्वास. झोप घेणारे रात्री झोप घेतात आणि झिंगणारे रात्रीचे झिंगतात. परंतु जे आपण दिवसाचे आहोत त्या आपण सावध असावे. विश्वास व प्रीती हे उरस्त्राण व तारणाची आशा हे शिरस्त्राण घालावे. प्रेज द लॉर्ड. हे इफिसकरास पत्र 6 अध्यायामध्ये जे शस्त्र सामग्री सांगितली, आत्मिक शस्त्र सामग्री, तारणाचा मुकुट, सत्याचा कमरबंद, नीतिमत्वरूपी उरस्त्राण, विश्वासरूपी ढाल, वचनाची तलवार, शांततेच्या सुवार्तेने सिद्ध झालेल्या पादुका. म्हणजे सर्व जर विचार केला तर हा ख्रिस्त आहे.
ख्रिस्ताला नवा पुरुष जो धार्मिकतेने युक्त निर्माण झालेला आहे, उत्पन्न करण्यात आला, त्याला स्वीकारलेले, त्याला पांघरून घेतलेले बना. परंतु जे आपण दिवसाचे आहोत ते आपण सावध असावे. विश्वास व प्रीती उरसतात, विश्वास व प्रीती हे उरस्त्राण व तारणाची आशा हे शिरस्त्राण घालावे. जेव्हा ख्रिस्त प्रगट होईल तेव्हा सर्वांना तारण मिळेल, ही आशा आहे. आणि आशा कधीच मनभंग करत नाही. रोमकरासपत्र 5 अध्यायात पौल नमूद करतो, कारण की ती आशा पवित्र आत्म्याद्वारे दिलेली आहे. इब्री लोकांच्या पत्रात सुद्धा लिहिले. तो आशेचा नांगर कसा आहे, अचल बळकट आहे, पडद्याच्या पलीकडे तुम्हाला घेऊन जाईल. त्या पवित्र आत्म्याच्या आशेमध्ये राहा. ती आशा, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तुम्हाला सार्वकालिक जीवनात घेऊन जाईल. वचनामध्ये दृढ राखा स्वतःला, कारण आपल्यावर क्रोध होण्यासाठी नव्हे, तर आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आपले तारण व्हावे यासाठी देवाने आपल्याला नेमिले आहे. नेमले कशासाठी? आपलं तारण व्हावं म्हणून, नाश होऊ नये. क्रोध तो न्यायाचा दिवस, तो क्रोधाचा दिवस यासाठी नाही, तारणासाठी. जे कोणी ख्रिस्तावर विश्वास ठेवत आहेत, त्याला अनुसरत आहेत, त्याची चित्तवृत्ती आपल्या ठाई राखत आहेत, वचनानुसार कार्य करत आहेत, पित्याच्या स्वर्गीय बापाच्या इच्छेनुसार वर्तन करत आहेत, ते सर्व तारणा करता नेमलेले असे आहेत. तो आपणासाठी मरण पावला यासाठी की आपण जागे असलो किंवा निजलेले असो तरी आपण त्याचबरोबर जिवंत असावे. प्रेज द लॉर्ड. तो आपणासाठी मरण पावला. हाती पायी खोल तुझिया, वृतले खिळे दुधारी. तो आपणासाठी मरण, तो तुमच्या आमच्या पापांकरता मारला गेला, गाडला गेला, उठवला गेला. ही साक्ष आहे. ही साक्ष दृढ राखा. जेव्हा तुमच्या जीवनात राग येतो, द्वेष येतो, मत्सर येतो, वाईट विचार येतात, ठणकावून सांगा, मी वधस्तंभाला ख्रिस्ताबरोबर खेळलेला आहे. मी जगतो असे नाही, तर त्याच्यावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे तो माझ्या ठाई जगतो, जसं पौल म्हणतो. पौलाचं हे वचन आहे. तो आपणासाठी मरण पावला यासाठी की आपण जागे असलो किंवा निजलेले असो तरी आपण त्याचबरोबर जिवंत असावे. यास्तव तुम्ही एकमेकांस बोध करा व एकमेकांची वृद्धी करा, असे तुम्ही करीतच आहात. या वचनांनी काय करा? एकमेकांची वृद्धी करा, एकमेकांना बोध करा. या वचनांनी बोध करा. होय, आपण तारणा करता निवडलेले आहोत. निंदा होणार आहे, छळ होणार आहे, संकटातून जावं लागणार आहे. पण या सर्व परिस्थितीतून जात असताना त्या दिवसाच्या शेवटाची वाट पाहणारे बना. जे धीर पाहून वाट पाहतील, अखेर पाहतील, ते धन्य आहेत. जे अखेर पाहतील ते धन्य आहेत, ते आशीर्वादित आहेत. प्रेज द लॉर्ड. दृढ राखा आपल्या ठाई त्याचं वचन, त्याची शिकवण दृढ राखा. ती आपणास दिलेली ठेव आहे की आपण ती राखली पाहिजे. या जगात अनेक ठेवी असतील तुमच्या आमच्या, पण त्या नश्वर आहेत. त्या आज आहेत, उद्या नाही. जी सार्वकालिक जीवनाची ठेव आहे ती दृढ राखा. थेसलिकरास दुसरे पत्र, थेसलीचं दुसरं पत्र, याचं दुसरा अध्याय 13 ते 15 वचन काय म्हणतात पहा. बंधुजन हो, प्रभूच्या प्रियजनांनो, तुम्हाविषयी आम्हाला देवाचे उपकार स्मरण नेहमी केले पाहिजे, कारण आध्यात्मिकरित्या झालेल्या पवित्रकरणात व सत्यावरच्या विश्वासात देवाने तुम्हास प्रारंभापासून तारणासाठी निवडले आहे. देवाने प्रारंभापासून ख्रिस्तामध्ये, पिस्कारास पत्राच्या पहिल्या अध्यायामध्ये पण वचन कशासाठी निवडले? ते तारणा करता निवडले. हे वचन सांगतं आपल्याला. त्याने तुम्हास आमच्या सुवार्तेच्या द्वारे आपला प्रभू येशू ख्रिस्ताचे गौरव प्राप्त करून घेण्यासाठी पाचारण केले आहे. त्या गौरवाकरता, त्या आत्मिक शरीराकरता, ते गौरवशाली शरीर प्राप्त करून घेण्याकरता आपण त्या आशेमध्ये राहणारे असलो पाहिजे. भलं प्रभू येशूवर विश्वास ठेवताना मरण जरी आलं तरी ते शरीर प्राप्त करणारे, ती आशा राखणारे, ते पाचारण दृढ राखणारे आणि ती वचन दृढ राखणारे आपण असलो पाहिजे.
प्रेज द लॉर्ड. तर मग बंधून स्थिर राहा आणि तोंडी किंवा आमच्या पत्राद्वारे जे विधी तुम्हाला शिकवले ते बळकट धरून राहा. पौल म्हणतो तोंडी किंवा पत्राद्वारे जे काही विधी तुम्हाला शिकवले ते दृढ धरून राहा. भलं संकट आहेत तुमच्या नावेमध्ये. पेत्र जेव्हा ख्रिस्त पाण्यावर चालत येत होता तेव्हा तो म्हणाला, प्रभूजी मला पण यायचंय. ख्रिस्त म्हणाला ये, आणि तो 4 पावलं चालला. पण त्याने जेव्हा संकट वाऱ्याला पाहिलं तेव्हा तो बुडू लागला. जेव्हा आपण ख्रिस्ताकडे पाहत असतो, वचनाकडे पाहत असतो, ते दृढ करत असतो, आपण स्थिर असतो. पण डोळ्याने दिसणारे जी संकट आहेत, जी तुम्हाला बुडवू शकत नाही, जी तुमचा नाश करू शकत नाहीत, भलं मरण जरी आलं तरी तुमचा जीव घेऊ शकत नाही, कारण की जीवन देणारा तो ख्रिस्त आहे. त्याने आपल्या ठाई तो विश्वास दाखवून दिला आहे. तो मारला गेला, पुरला गेला, उठवला गेला. होय, ते वचन काय करा. तर मग पौल म्हणतो की आमच्या पत्राद्वारे तोंडी किंवा आमच्या पत्राद्वारे जे विधी तुम्हाला शिकवले ते बळकट धरून राहा. बळकट धरून राहा. धीर ठेवा, विश्वास ठेवा. ते वचनानुसार विश्वास आपल्या ठाई राखा. त्याचा सामर्थ्याचा विश्वास आपल्या ठाई राखा. समोर दिसणारी संकट, छळ, निंदा, जगाची बदलणारी परिस्थिती याकडे पाहून भयभीत होऊ नका. विश्वास राखा, दृढ राखा तो विश्वास आपल्या ठाई. पवित्र शास्त्र जास्तीत जास्त वाचा. त्याचा आत्मिक बोध व्हावा म्हणून ख्रिस्ताला विनंती करा. पवित्र आत्मा येईल, ते आत्मिक वचन तुम्हाला उलगडून सांगेल. दृढ राखा ते शिक्षण. कारण की जे असे दृढ राखतील, धीर ठेवतील शेवटच्या दिवसापर्यंत, ते धन्य आहेत, देवाचं वचन सांगतं. तिमोथेच्या पहिल्या पत्रामध्ये पौल काय बोध करतो पहा. तिमोथेचे पहिले पत्र 4 अध्याय 16 वचन. तिमोथेचे पहिले पत्र 4 अध्याय 16 वचनात तिमोथेला पौल काय बोध करतो पहा. आपणाकडे व आपल्या शिक्षणाकडे नीट लक्ष ठेव, त्यातच टिकून राहा. कारण असं केल्याने तू स्वतःचे व तुझे ऐकणाऱ्याचेही तारण करशील. प्रेज द लॉर्ड. किती सुंदर वचन आहे. पौल तिमोथेला काय सांगतो, आपणाकडे व आपल्या शिक्षणाकडे नीट लक्ष ठेव. आपलं लक्ष कोणाकडे आहे? देवाच्या वचनाकडे, ख्रिस्ताकडे जो विश्वासाचा उत्पादक, त्याकडे, त्या पृथ्वीवरच्या नश्वर गोष्टींकडे. त्या आज आहेत, उद्या नाही. पौल सांगतं की आपणाकडे व आपल्या शिक्षणाकडे नीट लक्ष ठेव, त्यातच टिकून राहा. कारण असे केल्याने तू स्वतःचे व तुझे ऐकणाऱ्याचेही तारण करशील. जेव्हा तुम्हाला मिळालेलं शिक्षण जे ख्रिस्ताची सुवार्ता आहे, वचन आहे, त्यात टिकून तुम्ही राहता, तर तुम्ही सर्व गोष्टीवर ख्रिस्तामध्ये जय मिळवलेला आहे. ख्रिस्ताने ते सर्व गोष्टीवर जय मिळवून दिलेला आहे. पण जेव्हा तुम्ही शिक्षणात दृढ राखता स्वतःला, तर तुम्ही तसाही जय मिळवलेला आहे. होय, असं केल्याने तू स्वतःचे व तुझे ऐकणाऱ्याचे काय करशील? तारण करशील. होय, तुम्ही आम्ही सुद्धा या वचनानुसार त्या शिक्षणामध्ये दृढ राखणार आहे. आणि स्वतःच्या बोलण्याकडे, स्वतःच्या कृतीकडे, स्वतःच्या बसण्याकडे, स्वतःच्या उठण्याकडे आपण नीट लक्ष ठेवणारे असलो पाहिजे. देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आपल्या जीवनातून काढणारे असलो पाहिजे. ख्रिस्त म्हणतो पा, जो शास्त्री स्वर्गाच्या राज्याचा शिष्य झाला, तो आपल्या भांडारातून नवे जुने पदार्थ काढणाऱ्या शास्त्री सारखा आहे. आपण सुद्धा आपल्या भांडारातून काय केलं पाहिजे? देवाला न आवडणाऱ्या गोष्टी काढल्या पाहिजे, आणि ज्या नवीन गोष्टी देवाच्या वचनाद्वारे आहेत त्या आपल्या जीवनात भरणारे असलो पाहिजे. तू स्वतःचे व तुझ्या ऐकणाऱ्याचे काय करशील? तारण करशील. होय, संकट खूप आहेत, अडचणी खूप वाढल्या जाणार आहेत, छळ वाढला जाणार आहे. आपण त्यात असू, अजून येणाऱ्या छळामध्ये असू नसू, आपल्याला ठाऊक नाही. पण या सर्व परिस्थितीमध्ये धीर राखा, विश्वास राखा, ते शिक्षण दृढ राखा आपल्या ठाई. जेवढा वेळ आहे तेवढा वेळ त्या पवित्र शास्त्रामध्ये घालवा. होय,
ते वचन आपल्या ठाई दृढ करा. असं केल्याने काय कराल? तुम्ही स्वतःचे व तुझे ऐकणाऱ्याचे तारण करशील. होय, जे स्वतःला शेवटच्या दिवसापर्यंत तो विश्वास राखतील, दृढ राखतील, धीर राखतील, ते धन्य आहेत, ते आशीर्वादित आहेत. जे स्वतःला शुद्धतेकडे नेतील, ख्रिस्ताच्या पवित्र करणामध्ये स्वतःला पवित्र करत राहतील, रोज आस्था धरतील, पश्चाताप करतील, इतरांकरता प्रार्थना करत असतील, स्वतःकरता प्रार्थना करत असतील, स्वतःतला तो विश्वास रोज चेक करत असतील, आणि शेवटच्या सर्व त्रासात, सर्व निंदामध्ये, सर्व दुःखांच्या परिस्थितीमध्ये त्या दिवसांच्या संपण्याची, शेवटपर्यंत धीर राखतील, त्या दिवसाच्या शेवट संपण्याची वाट पाहतील आणि धीर राखतील, ते सर्व धन्य आहेत, आशीर्वादित आहेत. प्रेज द लॉर्ड. दानिएल त्याच्या पुस्तकामध्ये पहा, दानिएलच्या पुस्तकामध्ये एक वचन आहे. दानिएल याचं पुस्तक 12वा अध्याय 10वं वचन. दानिएलाचं पुस्तक याचा 12वा अध्याय 10व्या वचनामध्ये पण वचन सुंदरसा बोध करतं. 12वा अध्याय 10वं वचन काय सांगतं पहा. पुष्कळ लोक आपणास शुद्ध व शुभ्र करतील, ते स्वच्छ होतील, पण दुर्जन दुर्वर्तन करतील. दुर्जनांपैकी कोणाला समज मिळणार नाही, पण जे सुज्ञ आहेत त्यास तो प्राप्त होईल. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. जे सुज्ञ आहेत त्यास तो प्राप्त होईल. सुज्ञ कोण आहेत? जे देवाच्या वचनाकडे लक्ष लावतात, ते ज्ञान त्या परमेश्वरापासून प्राप्त करून घेतात, प्रभू येशूला विनंती करतात की या वचनांचा अर्थ आमच्या जीवनी तू विदित कर आणि मार्गदर्शन कर. रोज आपणाला शुद्धतेकडे नेतील. शुद्धतेकडे नेतील म्हणजे रोज आपल्या जीवनातून देवाला न आवडणाऱ्या गोष्टी काढतील. अंतकरणातून, मनातून कपट, द्वेष, मत्सर, रिक्त असं ते पात्र ठेवतील, तेव्हा ते पात्र देव आशीर्वादित करेल. पुष्कळ लोक आपणास शुद्ध व शुभ्र करतील, ते स्वच्छ होतील. जे असे स्वतःला शुद्ध आणि शुभ्र करत राहतील ते स्वच्छ होतील. कधी? त्या दिवशी तेच लोक आज जातील. ख्रिस्त त्याच कलस्याला उचलेल जे आपली वस्त्र रोज धुतात. पुष्कळ लोक आपणास शुद्ध व शुभ्र करतील, ते स्वच्छ होतील, पण दुर्जन दुर्वर्तन करतील. असे दुर्जन की पहा, तो दिवस लांब आहे, खाऊन घ्या, पिऊन घ्या, कुस घेतीने नीती बिघडते, देवाचं वचन सांगतं. भरपूर वेळ आहे. आपण चर्चला जातो, आपण हे करतो, आपण ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, आपण जन्मताच प्रभू येशूवर विश्वास ठेवणारे आहोत. अशा कुठल्याही भ्रामक कल्पनेमध्ये राहू नका. रोज आस्था धरा, पश्चाताप करा, सुज्ञ बना, देवाचे सुज्ञ मेंढर बना. त्याची वाणी ऐका, ती वाणी प्राप्त करून घ्या आपल्या जीवनामध्ये. दिल में धीमी आवाज आई, अपने गुनाहों को मान, जान लिया मैंने आवाज उसकी, जिसका किया अपमान. त्या आवाजाचा फॉलो घ्या, ती आवाज वाणी आपल्या जीवनात प्राप्त करून घ्या. स्वतःला शुद्धतेकडे न्या, सुज्ञ बना, देवाचं आत्मिक ज्ञान प्राप्त करून घ्या. पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनात चाला. जे सुज्ञ असतील त्यांना त्या काळी ज्ञान होईल. जे अखेर पाळतील ते धन्य आहेत, ते आशीर्वादित आहेत. ख्रिस्त शिक्षणात पुढे पुढे करणार नाही, तर ख्रिस्त शिक्षण धरून राहणारे बना. ते दृढ राखा. संकटाचा काळ अनेक आहे, अंधकाराचा काळ तो दाटत चालला आहे, पण तो प्रकाशमान होणार आहे. जर वाटतं ख्रिस्ताने त्या कलशाला उचलण्यामध्ये आपण असावं, तर आपण आपल्या
जीवनामध्ये ती शुद्धता राखली पाहिजे, ती शुद्धता राखली पाहिजे. रोज आपली कपडे धुणारे आपण असलो पाहिजे. दानियल सांगतो, दानियल 12:10, पुष्कळ लोक आपणा शुद्ध व शुभ्र करतील, ते स्वच्छ होतील, पण दुर्जन दुर्वर्तन करतील. दुर्जनापैकी कोणाला समज मिळणार नाही. असे लोक जे जगामध्ये मिक्स राहतील, दुर्जनामध्ये मिसळलेले असतील. देहाची वासना, डोळ्याची वासना, ऐश्वर, संपत्ती, मीपणा, गर्व, वचन सांगतं की दुर्जन दुर्वर्तन करतील, दुर्जनापैकी कोणाला समज मिळणार नाही. तो काळ कधी आहे, त्या काळातून वाचायचं कसं, या सर्व गोष्टींची शुद्धता त्यांना मिळणार नाही. त्याच लोकांना मिळतील जे स्वतःला स्वच्छ करत राहतील, आस्था धरतील, पश्चाताप करतील, प्रभू येशूवर विश्वास ठेवतील. पण जे शुद्ध आहेत त्यास तो प्राप्त होईल. तो समज त्या काळचा त्याच लोकांना प्राप्त होईल जे शुद्ध आहेत. प्रगटीकरणामध्ये पण हे वचन नमूद आहे. प्रगटीकरण 22:11-15 काय सांगितले पहा. दुराचारी मनुष्य दुराचार करीत राहो, मलिनतेने वागणारा मनुष्य स्वतःच मलिन करीत राहो, धर्माप्रमाणे वागणारा मनुष्य धर्म आचरित राहो, पवित्र चरणी मनुष्य स्वतःला पवित्र करत राहो. प्रेज द लॉर्ड. पवित्र चरणी मनुष्य स्वतःला काय करत राहो, पवित्र करत राहो. दुराचारी दुराचार करत राहो. आपलं लक्ष जो आपणा शुद्ध करणारा आहे त्याकडे असलं पाहिजे. जे वचन तुम्हा शुद्ध करतं त्याकडे असलं पाहिजे. पवित्र शास्त्र वाचणारे, अहोरात्र त्याचं मनन करणारे, त्यात रममान होणारे बना, त्यामध्ये घुसा. देहाने बायबल पवित्र शास्त्र वाचलं जात नाही. तो पवित्र आत्म्याद्वारे, त्याच्या आत्मिक बोधाद्वारे तुम्हाला ते आम्हा समजेल. बौद्धिक कल्पनाने त्याचा उलगडा होत नाही. पौल करिंथीकराचे पहिले पत्र 2 अध्याय 10-16 नमूद करतो. पेत्र इतेच्या 2 पत्रामध्ये नमूद करतो. त्याचा उलगडा बुद्धी कल्पनाने होत नाही. आत्मिक सर्व गोष्टींची पारख करतो, त्याची पारख कोणाच्याने होत नाही. शुद्ध करत राहा, वचन वाचत राहा. जे तुमचं आमचं जीवन ख्रिस्ताचा नवा करार, म्हणजे ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे जो नवा करार दिलेला आहे, जे वचन तुमचं आमचं जीवन शुद्ध करू शकतं, ते वचनाकडे लक्ष देणारे बना. शुद्ध करत राहा आणि पवित्र, ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे पवित्र होत राहा. पहा, मी लवकर येतो आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे देण्यास माझ्याजवळ वेतन आहे. ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे देण्यास माझ्याजवळ वेतन आहे. होय, तो येत आहे, त्याच्या हातात सूप आहे, तो आपलं खळप पहा शुद्ध असं करत आहे. तो पाखडत आहे सगळ्यांना. तो प्रभूंचा प्रभू, राजांचा राजा येत आहे. मी अल्फा व ओमेगा, पहिला व शेवटला, प्रारंभ शेवट असा आहे. जो आपली वस्त्रे धुतात ते धन्य, त्यांची जीवनी झाडावर सत्ता होईल आणि ते वेशीतून नगरात जातील. ती जी वेश आहे, तो जो दरवाजा आहे, धार्मिकतेचा दरवाजा ख्रिस्त, त्यातून कोण प्रवेश करेल? जे आपल्या मरणाच्या शेवटपर्यंत धीर राखतील, आस्था धरतील, पश्चाताप करतील, स्वतः शुद्ध करत राहतील, वचनानुसार वर्तन करतील, ते त्या दरवाजातून, त्या वेशीतून प्रवेश करतील. प्रेज द लॉर्ड. जो अखेर पाहिल तो धन्य. तुमच्या आमच्या जीवनात असे अनेक संकट असतील, आज त्रास असेल, येणाऱ्या अनेक पृथ्वीवर परीक्षा प्रसंग आहेत. पण या सर्व परीक्षा प्रसंगामध्ये, तुमच्या आमच्या जीवनातील दुःख निंदामध्ये, जो शेवटपर्यंत त्या दिवसाची अखेरीची वाट पाहत राहतो, तो धन्य आहे, तो आशीर्वादित आहे. कारण त्याला माहित आहे, ख्रिस्तावर विश्वास आहे, देवाने आपला एकुलता एक पुत्र दिला, त्याला मरणातून उठवलं, तर तो ये दिवस माझे संपवेल, माझ्या दुःखांचा अंत होईल, मला तो यातून बाहेर काढेल. दानिएलला माहित होतं, ज्या परमेश्वरावर तो विश्वास ठेवतो त्याला माहित होतं. सिंहाची तोंडे देवाने बंद केली, ख्रिस्ताला मरणातून उठवलं.
लाजरसला मरणातून उठवलं, तसे तुमच्या आमच्या जीवनात दुःख असतील, त्रास असतील, त्या शेवटच्या दिवसाची वाट पाहणारी बना. अखेरीस जा, विश्वास दृढ राखा. हा दिवस संपणार आहे आणि तो दिवस येणार आहे जो ख्रिस्ताचा आहे, माझ्या आनंदाचा दिवस आहे. तुमचेही दुःख या जगातले संपतील. विश्वास दृढ राखा. अखेर पहा, अखेर पाहायला शिका. समोर डोळ्याला दिसतात ते संकट पाहून घाबरू नका. पेत्राने त्या संकटाकडे पाहिलं तो बुडू लागला. डोळ्याला जे भयभीत करणारे आहेत, बुद्धी कल्पना आपल्या जीवनातून काढून टाका, भयभीतपणा काढून टाका. आणि तो कसा जाईल? त्याच्या प्रीतीद्वारे. पूर्ण प्रीती भीतीला घालवून देते. स्थिर राखा स्वतःला विश्वासामध्ये. जे अखेरीस अखेर पाहिल तो धन्य. जो अखेर पाहिल तो धन्य. तुमच्या आमच्या जीवनात अखेर पाहणारे बना. दुःख आहेत का? त्रास आहे का? तर ती अखेर पाहणारे बना. याचा शेवट होणार आहे. देव माझ्या दुःखांचा आनंद करणार आहे, त्याच्यासोबत आनंद ठेवलेला आहे. हा विश्वास राखा. अखेर पाहिल तो धन्य आहे, तो आशीर्वादित आहे. मत्ते 24 अध्याय 3 ते 13 वचन काय म्हणतं पहा. शेवटच्या काही वचनांकडे जाऊया. मत्ते 24 अध्याय 3 ते 13 वचनामध्ये काय म्हणतात पहा. तो जैतुनाच्या डोंगरावर बसला असता शिष्य त्याकडे एकटे येऊन म्हणाले, या गोष्टी केव्हा होतील आणि आपल्या येण्याचे व या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय हे आम्हा सांगा. शिष्य म्हणाले, तुमचं येणं कधी होईल ख्रिस्ता? प्रभू येशूला विचारत होते. येशूने त्यास उत्तर दिले, तुम्हास कोणी फसवू नये म्हणून जपा. तुम्हास कोणी फसवू नये म्हणून जपा. खोटे संदेश ते ख्रिस्त इथं आहे तिथे आहे त्यांच्याकडे नका जाऊ. वचनाकडे लक्ष द्या. पवित्र आत्मा आपल्या जीवनात बोलवा ख्रिस्ताला. ख्रिस्त आला, वचन पाळलं, आज्ञा पाळली, त्याच्यावर प्रीती केलं तर पहा पिता पुत्र येईल, सत्याचा कैवारी तुमच्या जीवनात येईल. कारण पुष्कळ जण माझ्या नामाने येऊन मी ख्रिस्त आहे असे म्हणतील व बहुतांश फसवतील. तो काळ फार कठीण आहे. जर आपण त्या काळात असू, फसू नये म्हणून ख्रिस्ताला प्राप्त करून घ्या. वचनांकडे लक्ष लावा. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेत चाला. देहाने नाही. देह हा जगामध्ये दिलेला गृह आहे. तो एक ना एक दिवस मोडलं जाणार आहे, ते मातीचं भांड. तुम्ही लढ्याविषयी ऐकाल व लढ्यांच्या अवया ऐकाल तेव्हा सांभाळा, घाबरू नका, कारण असे होणे अवश्य आहे, परंतु तेवढ्यात शेवट होत नाही. ख्रिस्त म्हणतो, तुम्ही लढायांच्या अवया ऐकाल. आज तुम्ही सुद्धा, आम्ही सुद्धा ऐकत आहोत. लढ्या होत आहेत तेव्हा सांभाळा, घाबरू नका, कारण असे होणे अवश्य आहे. असं होणार आहे. ख्रिस्त म्हणतो, घाबरू नका, असे होणं अवश्य आहे, परंतु तेवढ्यात शेवट होत नाही. परंतु तेवढ्यात शेवट होणार नाही. कारण राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल. काय लिहिलंय? कारण राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल. देश देशावर, राज्य राज्यावर उठेल. आणि जागोजागी दुष्काळ व भूमिकंप होतील. प्रेज द लॉर्ड. काय होईल? लक्ष देऊन ऐका. आज आपण त्या परिस्थितीमध्ये आहोत सुद्धा, नसू सुद्धा, आपल्याला माहित नाही, पण देवाचं वचन जे बोध करते त्याकडे लक्ष द्या की पहा, राष्ट्रावर राष्ट्र, राज्यावर राज्य आणि जागोजागी दुष्काळ भूमिकंप होतील आणि होत आहेत. पण सर्व वेदनांचा हा प्रारंभ होय. ह्या तर वेदनांचा प्रारंभ आहे. ख्रिस्त म्हणतो, युद्धाच्या अवया, दुष्काळ पडणं, भूमिकंप होणं, राष्ट्र राष्ट्रावर उठणं, राज्य राज्यावर उठणं, हा वेदनांचा प्रारंभ आहे, शेवट नाहीये. ख्रिस्त म्हणतो, तेव्हा तुमचे हाल करण्याकरता ते तुम्हाला धरून देतील व तुम्हाला जीवे मारतील आणि माझ्या नामामुळे सर्व राष्ट्र तुमचा द्वेष करतील.
ख्रिस्त म्हणतो, माझ्या नामामुळे तुमचे हाल करतील, तुम्हाला धरून देतील आणि माझ्या नामामुळे राष्ट्र काय करतील, तुमचा द्वेष करतील. त्यावेळी बहुत अडखळतील व एकमेकांस धरून देतील व एकमेकांचा द्वेष करतील. तुमच्या आमच्यातले जे विश्वासू आहेत ते सुद्धा एकमेकांस अडखळण करतील आणि धरून देतील एकमेकांस. कोणावर विश्वास ठेवणार? देवाचं वचन सांगतं, माझा नीतिमान विश्वासाने वाचेल. देव जो आमचं सामर्थ्य, त्याच्यावर विश्वास ठेवा, दृढ करा तो आजच विश्वास. त्यावेळी बहुत अडखळतील व एकमेकांस धरून देतील व एकमेकांचा द्वेष करतील, पुष्कळ खोटे संदेश ठेवतील, बहुतांश फसवतील. पोट हा देव, पोटासाठी शिकवणं. खोटे संदेश होतील, ख्रिस्त इथं आहे तिथं आहे शिकवणारे, असे बरेच खोटे संदेश निर्माण होतील. झोपायला लावणं, शांती शांती म्हणणं, परमेश्वर बोलेल तुमच्या झोपायला लावणं, त्याला स्वप्न द्वेष्टे असे म्हणतात. इर्मयामध्ये सांगितलंय. शांती शांती म्हणणं इर्मयामध्ये सांगितलंय. आयाबायांच्या कहाण्या सांगणं नव्या करारात वचन आहे. पोट हा त्यांचा देव आहे, नव्या करारात वचन आहे. पुष्कळ खोटे संदेश ठेवतील, बहुतांश फसवतील आणि अधर्म वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल. अधर्म वाढेल, एकमेकांस धरून देतील, छळ होईल, म्हणून काय होईल, प्रीती थंडावेल. एकमेकांविषयी प्रीती वाटणार नाही. परंतु शेवटापर्यंत जो टिकेल तोच तरेल. जो शेवटापर्यंत प्रभूचं वचन राखेल, त्याची वाट पाहत राहील, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेत चालेल, वचनामध्ये राखेल स्वतःला, तोच तरेल. प्रेज द लॉर्ड. सर्व राष्ट्रांत साक्ष व्हावी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजवतील, तेव्हा शेवट होईल. जोपर्यंत शेवटापर्यंत सुवार्ता जाऊन पोहोचणार नाही तोपर्यंत शेवट होणार नाही. याकरता तुम्ही आम्ही आज जिवंत आहोत. आपल्या मरणाच्या शेवटापर्यंत, विश्रांती जाऊपर्यंत, दुःखाचे दिवस संपूपर्यंत, अखेरपर्यंत वाट पाहणारे बना. ते धन्य आहेत, ते आशीर्वादित आहेत. प्रगटीकरण शेवटचे 2-3 वचन वाचूया. प्रगटीकरण 3 अध्याय 10 वचन काय म्हणतं पहा. तू माझे धीराचे वचन राखिले आहे म्हणून पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांची परीक्षा होण्यास जो सर्व जगावर परीक्षा प्रसंग येणार आहे, त्या परीक्षा प्रसंगापासून मीही तुला राखेन. येशूच्या दूताद्वारे योहानाला जे प्रकटीकरण दिलं, त्या प्रकटीकरणामध्ये 3 अध्याय 10 वचन सांगतं, तू माझे धीराचे वचन राखिले म्हणून पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांची परीक्षा होण्याचा जो सर्व जगावर परीक्षा प्रसंग येणार आहे, त्या परीक्षा प्रसंगापासून मीही तुला राखीन. जे धीर राखतील, धीराचं वचन राखतील, प्रभू येशूचा दूत वचन सांगतं, तोही त्या सर्व परीक्षा प्रसंगापासून त्याला राखेन. जे धीर राखतील शेवटपर्यंत. प्रेज द लॉर्ड. या पृथ्वीवर येणारे जे परीक्षा प्रसंग आहे, जो छळ आहे, जो त्रास आहे, त्यापासून कोण राखला जाईल? जो धीराचं वचन राखेल, जो पवित्र आत्म्याद्वारे मुद्रित झालेला आहे, देवाचा शिक्का मारलेला आहे, जो रात्र पवित्र शास्त्रात रमलेला आहे, त्याला प्राप्त करून घेण्यासाठी झटत आहे, तो राखला जाईल. प्रगटीकरण 2 अध्याय 26 वचन पण बोध काय करतं पहा. जो विजय मिळवितो, जो शेवटपर्यंत माझी कृत्य करीत राहतो, त्यास जसा मलाही पित्यापासून मिळाला तसा अधिकार मी राष्ट्रांवर देईल. प्रेज द लॉर्ड. प्रकटीकरण 2 अध्याय 26 वचन सांगतो, जो विजय मिळवतो व शेवटपर्यंत माझी कृत्य करतो. ख्रिस्ताने जसा विजय मिळवला मरणावर, तसा आपण शेवटापर्यंत आपला जीव जाऊस तोपर्यंत प्रभू येशूवर जो विश्वास ठेवला तो दृढ राखत आहोत. आणि शेवटपर्यंत देवाची चांगली कृत्य करणारे, प्रार्थना करणारे, एकमेकांसाठी प्रार्थना करणारे, एकमेकांना मदत करणारे, असे आपण ख्रिस्ताच्या चित्तूर्ती स्वतःला राखतो, तर आपण ख्रिस्तामध्ये विजय मिळवलेला आहे. जरी मरण आलं तरी आपण त्या मरणावर ख्रिस्तावर ठेवलेल्या विश्वासाने विजय मिळवलेला आहे. ख्रिस्त म्हणतो, मला जसा अधिकार मिळाला
त्याला मी अधिकार राष्ट्रांवर देईन. प्रेज द लॉर्ड. अखेर पाहिल तो धन्य आहे, तो आशीर्वादित आहे. दानिएल याचा 12वा अध्याय 12 वचन काय म्हणतं? दानिएलाचं पुस्तक याचा 12वा अध्याय 12 वचन काय म्हणतं पहा. दानिएल याचा 12वा अध्याय 12 वचन आपण वाचूया. दानिएलाचं पुस्तक 12वा अध्याय 12 वचन. जो धीर धरून 335 दिवसांची अखेर पाहिल. आपण 10व्या वचनापासून वाचूया. पुष्कळ लोक आपला शुद्ध व शुभ्र करतील, ते स्वच्छ होतील, पण दुर्जन दुवर्तन करतील. दुर्जनापैकी कोणाला समज मिळणार नाही, पण जे सुज्ञ आहेत त्यास तो प्राप्त होईल. नित्याचे बलिदान बंद होईल व विध्वंसमूलक अमंगलाची स्थापना होईल. थर्ड टेम्पल, विधर्मी पुरुष तिथं जाऊन बसेल. पहा, विध्वंसमूलक अमंगलाची स्थापना होईल. तेव्हापासून 1290 दिवस लोटतील. जेव्हा ओसाडीचा अमंगळ पदार्थ पवित्र स्थानी स्थापला जाईल, तेव्हापासून काही बलिदान बंद होईल, विध्वंसक मूलक अमंगलाची स्थापना होईल. तेव्हापासून 1290 दिवस लोटतील. 1290 दिवस म्हणजे 1290 दिवस लोटतील. जो धीर धरून 1335 दिवसांची अखेर पाहिल तो धन्य. प्रेज द लॉर्ड. काय लिहिलंय? जो धीर धरून 1335 दिवसांचे अखेर पाहिल तो धन्य. सर्व तुमच्या आमच्या जीवनातल्या वाईट दिवसांची संपण्याची वाट पहा. हे वचन आपल्याला बोध करतं. आज तुमचं आमचं जीवन दुःखात आहे का? तुमचं जीवन त्रासात आहे का? तर त्या दुःखाच्या दिवसाची, शेवटाची, अखेरीची वाट पाहणारे बना. कारण असे दिवस येत आहेत, ते अमंगळाची स्थापना होणार आहे. 1290 दिवस जेव्हा अमंगळाची पहा तिथे लिहिलंय 1290 दिवस लोटतील त्याची स्थापना झाल्यानंतर. आणि जे 1335 दिवसांची अखेर पाहिल, त्या दिवसांची शेवट पाहिल, तो धन्य आहे, तो आशीर्वादित आहे. जो शेवटपर्यंत टिकेल तोच तरेल. प्रेज द लॉर्ड. होय, हे वचन आपणास बोध करतं. शेवटपर्यंत धीर राखा. जे सुज्ञता मिळवतील, जे सुज्ञ बनतील, सुज्ञ कोण? जे देवाच्या वचनात चालतील, ते आत्मिक ज्ञान प्राप्त करून घेतील, देवाच्या पवित्र आत्म्याच्या बोधात चालतील, वचनाद्वारे ज्ञान प्राप्त करून घेतील. आणि समजत नसेल तर प्रभू येशूला विनंती करतील, त्याला प्राप्त करून घेण्यासाठी मागं पडतील. असे जे स्वतःला सुज्ञ बनवलेले आहेत त्यांना समज मिळेल. आणि जे 1335 दिवस अखेरीस वाट पाहतील ते धन्य आहेत. जे शेवटपर्यंत धीर राखतात ते धन्य आहेत, ते आशीर्वादित आहेत, ते सार्वकालिक जीवनात जातील. प्रेज द लॉर्ड. कारण की भेकड यांचाही सार्वकालिक जीवनात प्रवेश होणार नाही. वाचलेली सर्व वचन प्रभू येशू तुमच्या आमच्या सर्वांच्या ऐकणाऱ्या जीवनात आशीर्वादित करो. पवित्र आत्म्याद्वारे मार्गदर्शन करो. ते आत्मिक बोध तुमच्या जीवनात देव. पवित्र आत्म्याद्वारे तुम्हाला आम्हा चालव. याकरता आपण शेवटची प्रार्थना करूया. आज तुम्ही दुःखात असाल, क्लेशात असाल, तर प्रभू या वचनाद्वारे तो धीर तुमच्या ठाई घालो, ती स्थिरता घालो, तो सामर्थ्याचा विश्वास तुमच्या ठाई घालो. या आपण शेवटची प्रार्थना करूया. वाचलेली वचन स्वीकार करूया. प्रभू तुमच्या आमच्या जीवनात ते आत्मिक कार्य करो. आमेन. धन्यवाद, धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभूशीच्या नावात तुला धन्यवाद देतो. प्रभूशी तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळेकरता, समयाकरता
सुंदरशी वेळ तू आमच्या जीवनात आणलीस, आम्हास तू राखलस, त्याबद्दल धन्यवाद देतो. या वचनाद्वारे प्रत्येकाला तो आत्मिक बोध दे, तो सामर्थ्याचा विश्वास प्रत्येका ठिकाणी घाल, प्रत्येकाला पवित्र आत्म्याच्या प्रेरणेमध्ये चालव, त्यांना तू स्थिर कर, प्रत्येका ठिकाणी धीर घाल. या पृथ्वीवर जे परीक्षा प्रसंग येत आहेत, छळ चालू आहे, निंदा चालू आहे, युद्धाच्या अवया चालू आहेत, या सर्व परिस्थितीत ख्रिस्ती विश्वासू लोक यांना तू स्थिर राख, आणि जे अविश्वासू लोक आहेत त्यांनाही संरक्षणामध्ये राख, विश्वासात ठाई दृढ असं राख. प्रत्येकाने त्या प्रभूच्या येण्यासाठी तयार होणाऱ्या वधूसारखं तयार व्हावं, प्रत्येकाला समज मिळावी. प्रत्येकाची आज तू भेट घे, जे अंधकारात आहेत, दुःखात आहेत, क्लेशात आहेत, त्यांची भेट घे प्रभू येशू, आणि त्यांनाही तारणामध्ये आण. जे सेवक आज तुझं काम करत आहेत त्यांना पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यामध्ये भर, त्यांच्या ठाई भरलेल्या सामर्थ्याद्वारे जे अंधकारात आहेत ख्रिस्ताच्या प्रकाशामध्ये आण. जे भुकेले ताणेले त्याचे मग खास अन्न पाणी दे. जे कष्ट करत आहेत त्यांचा मोबदला त्यांना मिळत नाही, त्यांचा मोबदला ख्रिस्तामध्ये मोकळा केला जावा. ज्यांचे पैसे मालकाकडे अडकलेले आहेत, प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे अडकलेले आहेत, असे ख्रिस्तामध्ये मोकळे कर. ज्याची नावं चेंज होत नाहीत पीएफ मधले, त्यांची नावं ख्रिस्तामध्ये तू चेंज करून दे. तसेच तू प्रार्थना करतो प्रधानमंत्री, अनेक राज्याचे मुख्यमंत्री यांना योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्या ठाई तू घाल. जे भयभीत आहेत त्यांना तू विश्वासात स्थिर कर. जे संकट आहे, ज्यांनी प्रियजन गमावले आहेत त्यांना तू शांती दे, धीर दे. आज जे अटॅक मध्ये ज्यांनी प्रियजन गमावले आहेत त्यांच्या कुटुंबाची भेट घे, त्यांना विश्वास दे, धीर दे, शांती दे, सांत्वन कर त्यांचं. तसेच तू प्रार्थना करतो जे रात्रीच्या वेळी प्रवास करतायत त्यांचा प्रवास सुखरूप कर आणि त्यांना प्रियजनांकडे पोहोचव. जे आज शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत असतात त्यांनाही तुझ्या ज्ञानामध्ये, शांतीमध्ये भर. सर्व लहान लेकरांना जगाच्या मृगजळापासून दूर ठेव, त्यांच्या जीवनातल्या भय, भीती, अंधकाराच्या गोष्टी ख्रिस्तामध्ये घालव. तसंच तू प्रार्थना करतो डॉक्टर नर्सेसलाही तुझ्या आरोग्यात त्यांनी स्पर्श कर, त्यांच्याद्वारे तुझं आरोग्य पीडित व्यक्तीपर्यंत जाऊ दे. जे निराशेमध्ये आहेत त्यांची भेट घे, त्यांना पवित्र आत्म्यामध्ये, आशेमध्ये तू घाल. जे ऑनलाईन पाहत आहेत, हिवाळ्यांचं कुटुंब असेल, जे भाऊ बहिणी आहेत, पास्टर अल्लाट आहेत, तसं सॅमसन अंकलचं कुटुंब आहे, फुलाताईंचं कुटुंब आहे, छायाताईंचं कुटुंब आहे, आई आहे, शेजारची ताईदा, त्यांची सुनू, नातवंड, लेकरं, या समय या सर्वांना तुझ्या हाती देतो. प्रत्येकाचं जीवन ख्रिस्तामध्ये तू आशीर्वादित कर, त्याचे दैहिक त्रास ख्रिस्तामध्ये घालव. येणाऱ्या सर्व परिस्थितीमध्ये त्यांना तू स्थिर राख. सर्व वृद्ध लोक, अनाथ लोक यांनाही तुझ्या शांतीने, प्रीतीने, अन्नाने तृप्त कर. फुलाताईंच्या कुटुंबामध्ये तुझे आशीर्वाद राहावे, त्यांना तुझ्या आरोग्यामध्ये घाल. छायाताई पडवळ, त्यांच्या जीवनात तुझे आरोग्य, शांती, प्रीती घाल. त्या स्वराजलाही तुझ्या प्रकाशामध्ये दृढ कर, सर्व अंधकाराच्या बंधनापासून दृढ कर. सॅमसन अंकल, त्याचे लेकरांना तुझ्या ज्ञाना, प्रीती, सामर्थ्यात ख्रिस्तामध्ये घाल. सॅमसन अंकलला तुझ्या सामर्थ्यात, आरोग्यामध्ये ख्रिस्तामध्ये दृढ कर. आई, शेजारची ताई, दादा, सुना, नातवंड, लेकरा यांना तुझ्या आरोग्यात, शांतीमध्ये, प्रीतीमध्ये भर. हिवाळ्यांचं कुटुंबही तुझ्या आरोग्यात, शांती, प्रीतीमध्ये भर. सदानंद अंकल यांनाही तुझ्या आरोग्यात, शांती, प्रीतीमध्ये भर. जे भाऊ बहिणी पाहत आहेत, ज्याने वचन ऐकलेलं आहे, त्यांच्या जीवनात तो विश्वास, सामर्थ्य, धीर दृढ कर. होय, हे सर्व प्रार्थना ख्रिस्तामध्ये तू ऐकलेला आहे. आज रात्री येणं असेल तर जागृत ठेव. प्रत्येकाच्या मुखी सुंदरचं अन्न दे, अन्न खाऊन शक्ती, सामर्थ्य दे, त्या सामर्थ्य कार्यासाठी कार्यान्वित कर. हे सर्व प्रार्थना, विनंत्या ख्रिस्तामध्ये तुझकडे सुपूर्त करतो. त्याची फळ दिलं त्याबद्दल धन्यवाद देत प्रभू येशूच्या विश्वासात ही प्रार्थना केली म्हणताय पित्या, आमेन. या आपण प्रभूने शिकलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रुची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले आहे तसेच तो आमचे ऋण आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर तो आम्हास वाईटापासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत, आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखीता करावा प्रतिपाळ, आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर असो, आमेन. प्रेज द लॉर्ड. आनंदात राहा,
प्रीतीत राहा, धीरात राहा, शेवट दिवसापर्यंत तरा, विश्वासात धीरात राहा, ते धन्य आहेत, ते आशीर्वादित आहेत. पुन्हा भेटूया प्रभूची इच्छा असेल तेव्हा. आमेन.